वेलकम टू न्यू फॅशन मेकर जेएच फ्रेंड्स. आज आपण इथे ही जुन्या स्टाईलची कुंची शिवलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर दिसते. हे खणाच्या फॅब्रिकचं बनवलेलं आहे. तुम्ही वेल्वेट सुद्धा यूज करू शकता. खूपच सुंदर दिसते आणि या टोपीमुळे फ्रेंड्स बाळाचं पूर्ण अंग झाकलं जातं आणि अजिबात थंडी वाजत नाही. तर इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी फ्रील वगैरे लावलेली आहे आणि हे टोपडं फ्रेंड्स 6 ते 1 वर्षाच्या बाळापर्यंत म्हणजेच की 6 महिन्याच्या ते 1 वर्षाच्या बाळापर्यंत अगदी सहज बसेल असं शिवलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मी खणाचं फॅब्रिक घेतलेलं आहे आणि अस्तर देखील घेतलेलं आहे. आता आपल्याला अशा पद्धतीने जे फॅब्रिक आहे आपलं खणाचं ते टाकून घ्यायचं आहे. सिंगल लेअर मध्येच टाकायचं आहे. डबल फोल्ड या 4 फोल्ड असं काहीच नाही करायचंय फ्रेंड्स. तर हे लांबीला आहे 34 इंच आणि उंचीला घेतलेलं आहे 12 इंच. अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे आणि हे जे फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचंय आपल्याला असं सरळ. हे इथे तुम्ही बघू शकता. काठाची बाजू ही खालच्या साईडला आली पाहिजे अशा प्रकारे. आता आपण टोपीसाठी फॅब्रिक कट करूयात. तर मी हे असं 16 इंच घेतलेलं आहे आणि असं उंचीला हे 8 इंच आहे असं मार्क करून घ्यायचंय आपल्याला आणि याला देखील आपण फ्रंट कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने. खूप सोपी आहे फ्रेंड्स ही टोपी शिवणं आणि बाळाला खूप सुंदर पण दिसते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाळाचं पूर्ण अंग झाकलं जातं आणि थंडी अजिबात वाजत नाही. तर हे बघा आता आपण इथे अस्तर देखील कट करून घेऊया. अशाच पद्धतीने आपल्याला अस्तर कट करून घ्यायचंय. फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि फ्रेंड्स कमेंट देखील नक्की करा म्हणजे आम्हाला समजेल की तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही ते. तर आता आपण अस्तर देखील असं लांबीला 34 इंच आणि उंचीला 12 इंच अशा पद्धतीने हे देखील काढून घेऊयात. म्हणजे जी बॅक साईडची आपण फ्रिल करणार आहोत त्या हिशोबाने आपण हे अस्तर देखील कट करून घेऊयात. अस्तर नाही लावलं तरी चालेल फ्रेंड, पण अस्तर लावल्याने टोपी ही अशी व्यवस्थित होते आणि बाळाला थंडी वाजत नाही. तर हे बघू शकता. आता आपण काय करायचं आहे की 2.5 इंचाची अशी फ्रिल साठी लांबीला जास्त असलेली एक पट्टी काढून घ्यायची आहे. इथे अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचंय आणि 2 बेल्ट साठी फ्रेंड्स असं लांबीला 12 ते 15 इंच आणि रुंदीला 1.5 इंच अशा पद्धतीने मार्क करून 2 पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. इथे हे तुम्ही बघू शकता. आपण इथे 2 पट्ट्या कट केलेल्या आहेत आणि आता फ्रेंड्स आपली ही जी कटिंग आहे ती झालेली आहे. आता आपण याची स्टिचिंग बघूयात. तर सर्वप्रथम आपण ह्या ज्या बेल्ट आहेत आपले दोन्ही साइडचे ते रेडी करून घेऊयात. अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचंय आणि वरतून एक स्टिच करून घ्यायचंय आणि आपले बेल्ट रेडी होतील. तर इथे बघू शकता तुम्ही दोन्ही बेल्ट रेडी झालेले आहेत. आता फ्रिल साठी जे आपण फॅब्रिक काढलेलं होतं ते अशा पद्धतीने एक टिप मारून घ्यायचंय आणि नंतर अशा चुन्या मारायच्यात. इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशा या चुन्या दिसतील आणि टोपीला यामुळेच जास्त लुक आलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण ह्या फ्रिल रेडी करून घेतलेली आहे. आता जे आपण 16x8 जे फॅब्रिक काढलेलं होतं ते अशा पद्धतीने सुलट ठेवून घ्यायचंय. सुलट ठेवल्यानंतर त्यावर ही फ्रिल ठेवायची आहे आणि त्यावर एक स्टिच करून घ्यायचंय. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपण वरतून एक टिप मारतोय आणि आता ही टिप मारून झाल्यानंतर आपण यावर अस्तर ठेवायचंय अशा पद्धतीने आणि त्यावर देखील आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे. म्हणजे जी फ्रिलची शिलाई आहे ती अंडरग्राउंड होईल, वरती काहीच दिसणार नाही आणि बाळाला ते टोचणार सुद्धा नाही. अशा पद्धतीने आपली ही टिप मारून झालेली आहे. आता अस्तरवर आपण दाबटीप द्यायची आहे. अस्तरवर दाबटीप देऊन झाल्यानंतर ही फ्रिल अशी सरळ करून घ्यायची आणि यावर देखील एक वरच्या साइडने एक टॉप स्टिच करून घ्यायचंय. त्यानंतर आपण याला इस्त्री करून घेणार आहोत म्हणजे फॅब्रिक जे आहे ते व्यवस्थित फिनिशिंग मध्ये दिसेल. दोन्ही साइडला टिप मारून घ्यायची आणि फॅब्रिक जे आहे ते अटॅच करून घ्यायचंय. एक्स्ट्रा फॅब्रिक जे आहे ते कट करून घ्यायचंय. आता इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने घडी करून
फ्रिलच्या विरुद्ध बाजूला जी साईड आहे त्याला आपल्याला अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे. टिप मारल्यानंतर फ्रेंड्स हा जो डोक्याच्या खालचा भाग आहे तो एक्स्ट्रा होतो, तर मग त्याला काय करायचंय, आपण अशा 2-3 चुन्या मारून घ्यायच्या आहेत. मध्यातून बरोबर मी इकडनं 3 चुन्या आणि त्या साईडने 3 चुन्या अशा पद्धतीने हे अटॅच केलेलं आहे, म्हणजे चुन्या मारलेल्या आहेत इथे. आणि टोपीचा जो आकार आहे तो व्यवस्थित आता दिसतोय, इथे बघू शकता तुम्ही. आता आपल्याला याला मागची फ्रिल जॉईन करायची आहे. तर आधी आपण काय करूयात, अस्तरला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घेऊयात आणि जे मेन फॅब्रिक आहे ते सुलट ठेवायचंय आणि त्यावर अशा पद्धतीने अस्तर ठेवायचंय. जी फोल्ड केलेली बाजू आहे ती काठाकडे खाली गेली पाहिजे आणि अशा पद्धतीने आपण याला जॉईन करून घेऊयात. फॅब्रिक जॉईन केल्यानंतर फ्रेंड काय होईल की आपल्याला चुन्या मारायला थोडं सोपं जाईल, नाहीतर मग फॅब्रिक इकडे तिकडे होईल आणि आपल्याला चुन्या मारताना त्रास होईल. तर हे आता आपल्याला उलट करून घ्यायचंय. म्हणजे बघा आता दोन्हीही साईडची शिलाई जी आहे ती अंडरग्राउंड झालेली आहे आणि वरच्या साईडने एक टिप मारून घेऊ, म्हणजे आपल्याला चुन्या मारायला सोपं जाईल. तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला चुन्या मारून घ्यायच्यात. आधी आपण टोपड्याचा हा खालचा जो भाग आहे तो मोजून घेऊयात आणि त्याच मापाच्या आपल्याला चुन्या मग करायच्या आहेत इथे. तर हे तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने तुम्हाला चुन्या टाकायच्या आहेत. आणि कॉटनचं फॅब्रिक असल्यामुळे फ्रेंड्स हे खूप सुंदर दिसतंय आणि फिनिशिंग पण छान आलेली आहे. तुम्ही इथे वेल्वेट सुद्धा यूज करू शकता. वेल्वेटची सुद्धा सध्या खूप फॅशन आहे आणि खूप सुंदर देखील दिसतं ते वेल्वेटचं टोपडं. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला लावून बघायचं आहे आणि बरोबर आहे तर याला असं स्टिच करून घ्यायचंय. ऑलमोस्ट आपलं टोपडं जे आहे ते रेडी झालेलं आहे फ्रेंड्स. आता फक्त आपल्याला बंद लावायचे. तर अशा पद्धतीने बंद आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचे. इथे थोडं पॅक करून घ्यायचंय फ्रेंड्स, जेणेकरून बंद निघाले नाही पाहिजेत. अशा पद्धतीने आपल्याला दोन्हीही साईडला टिपा मारून घ्यायच्या. त्यानंतर फ्रेंड्स असं चौकोनामध्ये आपल्याला फॅब्रिक काढायचंय. इथे तुम्ही बघू शकता लटकन टाईप आपल्याला हे खाली लावून घ्यायचं आहे बेल्टला, म्हणजे जी ते बेल्टची फिनिशिंग आहे ती सुंदर दिसेल. इथे तुम्ही बघू शकता खूप छान असं हे टोपडं आपलं रेडी झालेलं आहे. चला तर मग भेटूयात असंच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.